जय गजानन भक्त मंडळी, हा अध्याय पूर्ण ऐका, चॅनल सबस्क्राईब करा व शेवटी कॉमेंट बॉक्स जय गजानन माऊली लिहायला विसरू नका. तुम्हाला याचा चांगला अनुभव नक्कीच येईल. येत्या 21 दिवसात आपल्यावर सुद्धा कृपादृष्टी होईल. त्यासाठी प्रथम मन शुद्ध व निर्विकार ठेवण्याचा प्रयत्न करा. मनातील अहंकार काढा व व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 16. श्री गणेशांना जय जयाजी. परशुधरा हे जमदग्नीच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा, आता उपेक्षा करू नको. तू सहस्त्र अर्जुनाचे दंडन केले, द्विजाचे संरक्षण, ब्राह्मणाचा अपमान सहन नाही झाला तुला. आता मात्र डोळे मिटीशी कारे देवा ब्राह्मणाविषयी. काय आहे लागली तुशी गाढ निद्रा ये दवा डो, म्हणून डोळे मिटू नका, स्वस्त ऐसे बसू नका. आणबाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत. तुझ्या वशिल्या वाचून अवघी कृत्य आहे तशी ना आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विनव. गजानन माया घटित कोण जाणे, तिज प्रत महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावी. हा आ शेगावचा करी वारी, समर्थाविषयी प्रेम भारी, हमेशा त्यांचे चिंतन करी एकाग्रशा मनाने. त्याच गावी भागाबाई एक होती, ठाकरी नव्हती पाही. निष्ठा तिची क्या ठाही, ठिकाणाशी बसत नसे. ती दांभिक होती फार, सदा दंभाचा बाजारा भरुणी भोंदी नारे नर हाच धंदा तिचा. ती बोलली पुंडलिकाला, तुझा जन्म वाया गेला, का की तू नाही केला सद्गुरु तू आपणाते. गजाननाच्या वाऱ्या करीसी, सद्गुरु त्याला मानिसी. परी त्याने सांगतुसी, मंत्र कानी कथिला का. अरे विधी वाचून गुरुन होत कोणी जाण, शेगावचा गजानन वेडा पिसासाच से. तुझा बाप बरा झाला म्हणून तू मानिसी त्याला, या काकतालीय न्यायाला बळी पुंडलिका पडू नको. गिन गिन गिना ते हे भजन पिशापरी, आचरण कोणाचेही खाई जाणं ऐसा मुळी भ्रष्ट तो. म्हणून तुला सांगते चाला अंजन गावाते, एकाजीच्या शिष्या ते आपण दोघे गुरु करू. उद्या त्यांचे कीर्तन अंजन गावी असे जाणते, एकाव्या कारण उठून जाऊ प्राप्त काळी. गुरु असावा महाज्ञानी, चातुरी शास्त्र चिंतामणी. गुरु असावा परमगुणी, भक्ती पंथा ते दाविता. यातील लक्षण एकही गजाननाच्या नसे ठाई, म्हणून वेळ न करी काही जाता चाल अंजन गावाते. तो बोकडे पुंडलिक होता मनाचा भाविक, भावीच्या भाषणे देख चित्त त्याचे घोटाळले. त्याने ऐसा विचार केला, उदयिक अंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला, पुढचा विचार पुढे करू. ऐसा विचार करून भागीसा बोलला जाण, अंजन गावाला लागून चाल येतो तुझ्या सवे. दोघांचा विचार झाला, पुंडलिक रात्री स्वस्त निजला. तो 3 प्रहर रात्रीला काय घडले ते ऐका. पुंडलिकेच्या समोर एक दिगंबर पुरुष उभा राहिला साचार, थेट समर्थाच्या परी. पुरुष म्हणे, रे पुंडलिका, अंजन गावाशी जातोस का. तो गुरु कराया ते निका, त्या भागीच्या सल्ल्याने जातोस जरी धावे त्वरित. त्याचे नाव काशीनाथ, तेथे जाता पेटेल भ्रांत तुझी वेड्या निश्चय. कानात काही बोलला म्हणून तो का गुरु झाला. लोक कान गोष्टीला कितीतरी करतात, मग ते एकमेकांचे काय गुरु होती साचे. नादी दंभाचाराचे त्वा पुंडलिका पडू नये. तू इकडे करी कान मंत्र देतो तुझ करण. गण गण ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले. आणखी काय आहे आस ती मी आज पूर्वीन खास. ऐसे एकता पुंडलिकास आनंद ती झाला. पाहू लागला निरखून स्वप्नी त्या गज पुरुषा लागून. तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा. पुंडलिक म्हणे, गुरुराया पादुका द्या ह्या मला सदया. नित्य पूजा करावया या विनानके काही आसनसे. बरे उद्या 2 प्रहर दिवस येता साचार, पादुकांची पूजा कर. मी दिदल्या घेई तुला. पादुक्या त्या घ्यावयाला स्वप्नी पुंडलिक उठून बसला. तोची आली तयाला साक्षात जागृती श्रोते हो. जागा होऊन सभोवार पाहू लागला साचार, तो कोणीच दिसेना अखेर. नाही पत्ता पादुकांचा, उलगडा काही होईना, संशय मनीचा जाईना. स्वामीच्या भाषणा बाटण लागला जबरी. स्वप्नी येऊनी दर्शन त्यांनी दिले मज कारण, कशी भागी ठाकरीन तेही स्वप्नी कथन केले. तैसेची उद्या 2 प्रहरी पादुकांची पूजा करी, ऐसे बोलले साक्षात्कारी. त्याचा समजू काय अर्थ, किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन. ऐसे त्याचे आहे मन ते काही कळेना. मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या, त्याच त्यांनी मसी दिल्या, मग नव्या घेऊ कशास. ऐसे नाना तर्क करी पुंडलिका आपल्या अंतरी. तो इतक्यात आली घरी भागी ठाकरीन बोलावण्या. अंजन गावी चाल आता, मोक्ष गुरु करण्याकरिता दिसू लागला आहे रस्ता अरुणोदयाचे प्रकाशे. पुंडलिक म्हणे, बागा माई मी काही येत नाही, मर्जी असल्यास तूच जाई अंजन गावा कारणे. मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला, तो ना आता सोडी मला.
भला हाच माझा निश्चय. ते एकदा भागावाई अंजन गावास गेली पाही, आता मुंड गावाचे ठाई. काय झाले ते ऐका. झामसिंग राजभूत गेला होता शेगावस दर्शन स्वामीचे घेण्याप्रत तो 2 दिवस यांच्या आधी. तो जेव्हा मुंडगावाला येण्या परत निघाला तरी बाळा भाऊला ऐसे बोलले, महाराज या पादुका पुंडलिकासे द्याया देई त्याच्यापाशी. समर्थ आज्ञा होता ऐशी तैसीच केली बाळाने, करी घेऊन पादुका झामसिंगास बोलला. देखा बोकरे जो का पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो, त्यास ह्या द्या नेऊन करावयास पूजन. ते झामसिंगे ऐकून पादुका घेता झाला. झामसिंगाला मुंड गावात तो पुंडलिक भेटला वेशित. पुसू लागला त्या प्रत कृशल समर्थाचे. प्रसाद मला द्यावयासी काही दिला का हो तुम्हापाशी, हे ऐकता झामसिंगासी महदश्चर्य वाटले. सभे घेऊन पुंडलिकाला झामसिंग घेऊन घरी गेला. खोदून विचारू लागला, तू ऐसे का विचारले. पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिली. साची ती एकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो. लगेच पादुका काढिल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या. त्याच अजून आहेत भल्या मुंड गावात त्यांच्या घरी. 2 प्रहर पूजन पुंडलिकाने केले. जाण मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे श्रोते पहा करे संत सांभाळीती आपले भक्त. आडमार्गाने किंचित जाऊन देती तयाला निज भक्ताचे मनोरथ समर्थ कैसे पुरुतात ते येईल ध्यानात या कथेत ऐकता. एक वाज सनीय ब्राह्मण कवर राजाराम म्हणून तो होता. धंदा करून अकोल्यात सराफीचा. सोने चांदी भुसार घेणे देणे साचार मध्यप्रतीचा सावकार हा राजाराम कवर असे. या सावकारा प्रती महाराजांची होती भक्ती म्हणून त्यांची संतती मानू लागली समर्था. या कवरा कारण 2 पुत्र होते जाण. गोपाळ त्र्यंबक म्हणून लवकुशा सारिके. एक कनिष्ठ पुत्र त्र्यंबका प्रति भाऊ व्यवहारी बोलती. तो हैदराबादे प्रति गेला डॉक्टरी शिकावया. लहानपणापासून भाऊस होते देवध्यान म्हणजे त्र्यंबका लागून हे येथे विसरू नका. काही संकट पडल्यावर तो समर्थाचा आठव करी. राहून त्या भागानगरी मुसा नदीच्या कंडाला. एवच भाऊ शक्तिमान होता लहानपणापासून. त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे. तो सुट्टी माझी आला घरी. इच्छा उपजली अंतरी जाऊन या शेगाव नगरी जेऊ घालावे महाराजा. पदार्थ त्यांच्या आवडीचे करून या सर्वसाचे परी हे कैसे व्हावयाचे हाच विचार पडला की. भाऊ म्हणे, गुरुनाथा काय करू तरी आता. म्हणून गेली माझी माता लहानपणीच दयाळा. घरी माझे नाही कोणी एक बंधूची कामिनीचे नाव आहे नानी चोपाव तापट तियेचा. माझ्या आहे ऐसे म्हणी आपणा करावी मेजवानी. आपुल्या आवडीचे करुणी पदार्थ सारे गुरुराया. भाकरीची ज्वारीची कांदा भाजी आंबाड्याची ऊन पिठले हिरवी मिरची कैसे करावे तयार. हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भाऊजेला हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे. कैसा विचार करीत भाऊ राहिला निवंत तो काही कामानिक्त. नानी आली ते ठाया. नानी दिराला बोलली, चिंता कशाची लागली. मुकश्री ती म्लान झाली तुमची कशाने ये वेळा. भाऊ वदे दिनवाणी काय सांगू तुला वहिनी. माझे जे का आले मनी विचारते ये वेळा. पूर्ण सत्य वाचून मनोरथना होती पूर्ण. म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे. नानी म्हणे त्यावर सांगून पहा एक वार. तू माझा धाकटा धीर म्हशी पडदा ठेवू नये. ज्येष्ठ भ्राता पित्या परी तत कांता माये खरी मानली पाहिजे साजिरी ते तुम्ही जाणत असा. हे ऐकून भाऊ असला नानी प्रति बोलता झाला. नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत मला न्यावयाचे त्यांना द्यावाये शेगावी. ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्या योगी. ते एकदा बोलेल त्याने दिला प्रति हर्षवती. यासाठीच का हो म्हणी संचित तुम्ही बैसला तर सांगा हे काय करणे मजला स्पष्ट शब्दाने. काहीना आपल्या गेही उने कृपेने गजाननाच्या. मग भाऊने सर्व काही निवेदन केले त्याला तिला पाही. तीही लागली लवलाही आनंदाने स्वयंपाका. भाजी चून भाकरी हिरव्या मिरच्या ओंजळ भर ठेविले आणून समोर. आपल्या त्या दिराच्या भाकरी 3 कांदे 3 हरभऱ्याचे चून जाण लवली ठेविले माकून. प्रत्येक त्या भाकरीला नानी म्हणे दिराला आता जा शेगावाला वेळ थोडका राहिला पहा हे पहा गाडीस. ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी भोजनाच्या वेळेवरी. गेला तरी उपयोग ऐसे नानी बोलता. भाऊ निघाला तत्वता. पुसोनिया आपल्या आता येता झाला स्टेशनाशी. तो गाडी 12ची निघोनिया गेली 6ची. त्याने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुळ. अति हिरमोड त्याचा झाला. पाणी आले लोचनाला म्हणे महाराज का हो केला अभैर माझा एक आली. मी मुळीच हिन दिन कोठून घडावे मला पुण्य. आम्हा कवळ्या कारणा लाभ घेवी माणसाचा. अक्षम्य ऐसे कोणती चुकी झाली माझ्या हाती. म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ये वेळा. हाय हाय रे दुर्दैवा तो माझा साधिला दावा. माझ्याकडे गुरुसेवा घडून दिली तू आज तू.
ही माझी शिदोरी ऐशीच राहिली जरी तरी करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा. गुरुराया कृपराशी नको भिक्षु लेकरासी शिदुरी सेवन्यासी या वेधावून सत्वर थोर आपला अधिकार क्षणात पाहता केदार मग वाया या येतवर काहो अनुमान करीतसा. मी न आज्ञा करीतो तुम्हा करीतो प्रेमाने हका मारितो म्हणून का न होतो अपमान तुमचा किंचित. 3 घंटे अजून अवकाश गाडी कारण तोरी आपले भोजन होईल ऐसे वाटतसे. ऐसा विचार करीत तेथेची बैसला पोषित चतुर्थ प्रहरी शेगावता आला तिच्या गाडीने. कवर गेला दर्शनातही तो योगी राणा न करिता भोजना बैसला होता असनी. नैवेद्याची अतोनात ताटे होती मठात पक्वानांनी परिलुप्त ती वर्णावी कोठवरी. कोणाच्या जिलब्या घेवर कोणाचा तो मोतीचूर कोणाची ती नुसती खीर श्रीखंड पुऱ्या कोणाच्या. परी त्या नैवेद्याला समर्थांनी ना स्पर्श केला. वरच्यावरी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे आणि म्हणे हे करा ग्रहण गेला एक बाजून आपुले न झाल्या जेवण प्रसाद भक्ता मिळतो कसा. त्याची ते वाट पाहती करण्या आपला विनंती त्यांची न होतसे छाती म्हणून मी बोललो. ते महाराज म्हणती थांबा जरा आग्रह नको करूस करा आज भोजन चौथे प्रहरा. माझे होणार आहे रे मर्जी असल्यास थांबावे ना तरी खुशाल जेवावे नैवेद्य घेऊन घरा जावे. परवा नाही त्याची मला. ऐसा प्रकार तेथे झाला तो इत्यात भाऊ आला समर्थ पाहता आनंदला. भाऊ आपल्या मानसी दुरावलेली बजाय जेवी बाळके दृष्टी पाहावी झाले ऐसे पाहतेवी भाऊ कौरा कारणे. समर्थाशी नमस्कार केला साष्टांग साचार उभा राहिला जोडणी कर वाट पाहता आज्ञेची. त्या भाऊस पाहून समर्थे गेले असे वदन बरेच दिलेस आमंत्रण ही का वेळ जेवण्याची. तुझ्या भाग्येत गुंतलो मी उपोषित राहिलो नाही अजून जेवलो आण तुझी शिदोरी. ऐसे महाराज बोलता हर्षला असे कवर चित्ता म्हणे काय करू गुरुनाथा. गाडी चुकली बाराची कौरास म्हणे बाळा भाऊ आता नको दुःखित होऊ. काय आणले आहेस पाहू समर्थाशी जेवावया. ऐसे एकता सत्वरी कांदे भाजी भाकरी कौराने ठेविल्या समोरी स्वामी गजाननाच्या. त्यातील भाकरी 2 समर्थ केल्या भक्षण एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटिली. तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता कळली स्वामीची योग्यता खरे भक्त वत्सल ते. जेवी हस्तिनापुरात भगवंताने ठेविला आहेत सोडून पंचपक्वांना परत विदुराच्या हुलग्यावरी. तैसीची येथे आज झाले चे पक्वान नाही रुचले भाकरीवरी गुंतले चित्त कौराच्या स्वामीचे. भावनी घेतला तीर्थप्रसाद समर्थ प्रसाद शेगावला सद्भाव जेथे उदेला तेथे ऐसेची होणार. समर्थ बोलले कौरासी जा आता अकोल्यासी पास होशील पुढच्या वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत. भाऊ म्हणे गुरुराया आपली द्यासू द्यावी दया या म्हणे दुसरे मागावया. मी ना आलो ठाया आपुले हे दिव्य चरण. हेची माझे धनमान सर्वदा घडे चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे ऐसे बोलून अकोल्याला. भाऊ कवर निघून गेला समर्थ आपल्याला भक्ताला. उपेक्षिती कधीही शेगाव विचार आणणार तुकाराम शेगवकार. एक होता भाविक नर कृषी कर्म करत असे. घरची गरिबी होती करी काम करुणी शेतावरी अस्तमनाचे अवसरी दर्शन यावे मठात चिरीम द्यावे भरून घ्यावे पदाचे दर्शन काही वेळा बसरो जावे पुन्हा शेतात ऐसा नित्यक्रम तयाचा बहुत दिवस चालला साचा घाला. विचित्र दैवाचा तो न कोणा सोडीत असे. जे जे असेल दैवात ते ते श्रोते घडून येत. एके दिवशी शेतात असता तुकाराम आपल्या तो आला एक शिकारी बंदूक ज्याच्या खांद्यावरी नेम धरुणी ससे मारी छर्रे घालून बंदुकीत. ती प्रभातीची होती वेळा सूर्य नोकता उदयाला. तुकाराम होता बसला आपल्या शेती शेकत. तो त्याच्या मागे कुपाटीला एक होता बसला ससा शुभ्र तो चिपळला शिकाराच्या दृष्टीशी. त्याची शिकार करण्या भली शिकाराने आपुली नेम धरुणी झाडिली खांद्यावरील बंदूक. त्या योगे ससा मेला छर्रा एक छर्रा लागला त्या तुकाराम माळ्याला कानामागे अवचित छर्रा मोठा जोरदार मस्तकी शिरला. अखेर थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचेवरी. काही केल्या निघेना छर्रा तो डॉक्टरांना हो लागल्या यातना तुकारामाशी अतिशय मस्तक दुखे अहोरात्र निद्रा न लागे यत्किंचित. नवस सायास केले बहुत परिगुण येईना ऐशाही अवस्थेत त्याने यावे मठात. तो समर्थाचा एक भक्त ऐसा बोलला त्याला डॉक्टर वैद्य सोडा आता साधूच्या सेवे परता. नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये कृपा त्यांची झाल्यास चुकीला हा तुझा त्रास.
जागा झाडीत जास बास या मठाच्या नित्य तू. तेव्हा सेवा ही घडेल पुण्य तेही लाभेल. तुझी कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा. मात्र आपल्या पित्यापरी दांभिकतेने हे ना करी. शुद्ध भाव अंतरी सर्व काळ धरावा. हे तुकारामासी मानवले झाडणे त्याने सुरू केले अवघ्या मठाशी ठेविले स्वच्छ त्याने हर्षापरी. ऐसा 14 वर्ष झाली तुकारामाची सेवा भरी. तई गोष्ट घडून आली ऐशा रीती श्रोते हो झाडता झाडता कानातून छर्रा पडला गळून. जैसी का ती भोकरातून दाबिता सुटे आठोळी. तैसे साथ झाली ते झाले छर्रा पडता थांबले दुखावायचे मस्तक भले. ऐसा प्रभाव सेवेचा ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची प्रचिती विनकवनाची. परमार्थी निष्ठा बसे की एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर. संत सेवा महातोर भाव हे भाविक जाणती. स्वस्ती श्री दास गणू विरचित हा ग्रंथ श्री विजय गजानन विजय नामे ग्रंथ तारक हो भाविका प्रतभव सिंधू माधारी. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षोडशोऽध्याय समाप्त. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गजानन